नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. हेल्थ कट्टाच्या आजच्या भागामध्ये आपण मानसिक आरोग्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. या आधीचे भाग तुम्ही बघितले असतील तर त्याच्यामध्ये आपण मानसिक आरोग्य राखण्यासाठी आहाराचे नेमके कोणते नियम पाळायला हवेत याविषयीची माहिती जाणून घेतली होती. पण फक्त आहाराचे नियम पाळणं पुरेसं नाहीये. मानसिक आरोग्यासाठी आणखीही काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. तर त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ते सगळं आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. नमस्कार. डॉक्टर, मानसिक आरोग्य राखण्यासाठी आहाराव्यतिरिक्त आपण कोणते नियम फॉलो करायला हवेत किंवा काय काळजी नेमकी आपण घ्यायला हवी? कारण मानसिक आरोग्य जे आहे केवळ मानसिक आरोग्यापुरतच राहत नाही, त्याचा परिणाम शेवटी शरीरावरच होतो, म्हणजे पूर्ण शरीरावर होतो. त्यामुळे हल्ली प्रत्येक डॉक्टर प्रत्येक आजाराच्या पाठीमागे स्ट्रेस कारण सांगतात. ते स्ट्रेस कारण जोपर्यंत आपण समजून घेत नाही, का स्ट्रेस निर्माण होतो हेच जाणून घेतलं पाहिजे. आता आपण यापूर्वीच्या सिरीजमध्ये आहाराबद्दल बरीचशी माहिती घेतली, आहाराचे नियम वगैरे वगैरे. पण आहारासोबत दुसरा नंबर जो लागतो तो आहे व्यायामाचा. कारण आहारामध्ये काही एरर जर घडल्या, एखाद्याच आपण जास्त जेवण केलं, एखाद्याचे पदार्थ खायला नको गोड खाल्लं, किंवा असा जो एरर आहे तो व्यायामाने नलिफाईड होतो, म्हणजे न्यून होतो किंवा समतोल होतो तो आजार. त्यामुळे दिवसातून 30 मिनिट कुठला तरी व्यायाम केला पाहिजे. तो प्रत्येकाचा चॉईस आहे. तर ते जर केलं तर खाण्यामध्ये ज्या अपत्य खाण्यामध्ये काही चूक झाली असेल तरी ते बॅलन्स होतं. पण नुसतं आहार आणि व्यायाम याच्यासोबत सुद्धा आपलं मानसिक वर्तणूक कशी असली पाहिजे हे याबद्दल फार महत्वाचं आहे. आपलं बिहेवियर कसला पाहिजे, आपलं थॉट प्रोसेस काय असली पाहिजे, यावर सुद्धा आपलं मानसिक आरोग्य अवलंबून असतं. तर या संदर्भात आयुर्वेदामध्ये खूप विचार आहे. मानसिक आरोग्याबद्दलही खूप विचार आहे, शारीरिक आरोग्याबद्दलही खूप विचार आहे. त्या संदर्भात एक फार महत्वाचा श्लोक मी तुम्हाला सगळ्या तुमच्या व्ह्यूअरला सांगू शकतो की नित्यम हित आहार विहार सेवी समीक्षकारी विशेषु असक्ताः दाताः समः सत्यपराः क्षमावान आप्तोक्त सेवी भवती अरोगा. हा श्लोक आहे. अर्थात नित्य जो हितकर आहार विहाराचं सेवन करतो आणि समीक्षकारी म्हणजे त्याचं विवेचन करतो, त्याचा योग्य विचार करतो, कोणता आहार चांगला आहे, कोणता विहार चांगला आहे. विहाराचा अर्थ मानसिक आपलं बिहेवियर वर्तणूक कसं आहे या बाबतीत आहे. तर ते कसं तो व्यक्ती जो आहे दाता पाहिजे. बरोबर. दाता म्हणजे ज्याचं लोभ कमी झाला पाहिजे. मग दाता असेल, एखाद्या ऑफिस वर्क मध्ये असेल, त्याच्या कलिगला एखादी वस्तू दिली तर त्याला खूप समाधान मिळेल. किंवा घरी समजा मोठ्याने छोट्याला दिलं तर जे समाधान मिळतं हे सगळं स्ट्रेस हार्मोन कमी करणार आहे. म्हणजे हॅपी हार्मोन सिक्रेट होतात, ज्याला आपण डोपामिन म्हणतो. दुसरं गुण सांगितलंय की सम हा पाहिजे. सम म्हणजे सगळ्याला इक्विलियम पाहिजे, सगळ्याला समान समजलं पाहिजे. आपण मग कुठेही जा, एखादं वर्क स्टेशन जा, एखादं घर घ्या, ऑफिसमध्ये जा. आता एखादा एक मॅनेजर असतो, त्याच्याकडे 4 एक्झिक्युटिव्ह असतात. पण त्या 4 एक्झिक्युटिव्हला जर त्यांनी समान वागणूक दिली तर त्याचा स्ट्रेस वाढणार. पण समजा कमी जास्त जर केलं तर त्याचा स्ट्रेस नक्कीच वाढतो. ज्याच्यावर अन्याय झाला तो नाराज होणारच. नाराज झाल्यानंतर ह्याच्याकडे कंप्लेंट येणारच किंवा पुढे तरी कंप्लेंट होणार. त्यामुळे शक्यतो आपण समान वागलं पाहिजे सगळ्यांशी. किंवा एखाद्या गृहिणी असते, 2 मुलं असतात, त्या 2 मुलाशी सुद्धा समान वागलं तर स्ट्रेस निर्माण होण्याची पॉसिबिलिटी कमी असते. त्यामुळे ते सम वाचलं पाहिजे, सम वागलं पाहिजे. तिसरं गुण आहे सत्यपरा. हा फार महत्वाचा गुणधर्म सांगितलं की जेवढं आपण खरं बोलू तेवढा स्ट्रेस कमी होतो. कारण एक खोटं बोलण्यासाठी 10 खोटं बोलावं लागतं, असा एक नियम आहे. त्यामुळे एक सत्य जर बोललो
थोडासा परिणाम शॉर्ट टाइम त्याचा वाईट होईल, पण लॉंग टर्म मध्ये त्याचं बेनिफिट होईल. त्यामुळे जेवढं आपण सत्य बोलू तेवढा आपला स्ट्रेस कमी होणार, तेवढा मानसिक आरोग्य चांगलं राहणार आणि मानसिक आरोग्याचा परिणाम शारीरिक आरोग्य पण टिकणार. त्यामुळे एकतर दाता वृत्ती पाहिजे, देण्याची वृत्ती पाहिजे, हो. आचरण समान पाहिजे सगळ्यांशी. दुसरं म्हणजे सत्यपरा हा पाहिजे, सत्य बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर चौथा गुण जो महत्वाचा आहे, क्षमावान पाहिजे, क्षमावान. एखाद्या व्यक्ती समोरचा चूक करू शकतो, चूक केल्यानंतर एखाद्या व्यक्तीवर तुम्ही खूप उपकारही केले असतील, पण त्या व्यक्तीने तुमची कृतज्ञता पाळली नाही, त्याला जर तुम्ही क्षमा नाही केला तर तुमचंच नुकसान होणार आहे, तुमच्यावरच स्ट्रेस वाढणार आहे, तुमचंच हार्मोनल इम्बॅलन्स होणार आहे. त्यामुळे क्षमावान गुण सुद्धा फार महत्वाचा आहे. त्यातल्या त्यात मोठ्याने छोट्याला तर क्षमा केलीच पाहिजे. मग ते घरामध्ये होऊ शकतं किंवा एखादं ऑफिस वर्क होऊ शकतं. ऑफिसमध्ये एखादा मॅनेजर आहे, तो एक्झिक्युटिव्हला क्षमा केली तर त्याचा स्ट्रेस कमी होईल. त्याचं जर त्यांनी एक्झिक्युटिव्हने माझा अपमान केला, मला आरगोंडनी बोललं आणि मी त्याला बघून घेईन वगैरे वगैरे अशा भाषा होते, त्यामुळे स्ट्रेस त्या मॅनेजरचाच वाढतो. त्यामुळे क्षमावान वृत्ती जर असेल तर स्ट्रेस कमी होणार किंवा डोपामिन सिक्रेट करणार किंवा हॅपी हार्मोन सिक्रेट करण्यात मदत होते. ह्या सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर आपलं जे स्ट्रेस लेवल आहे किंवा मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्याशिवाय आणखी एक महत्वाचा गुण सांगितलाय, आप्तोक्त सेवी. आप्त सेवी पाहिजे. आप्त म्हणजे जे आपले मोठे आहेत, म्हणजे एखादा बॉस असेल ऑफिसमध्ये, एखादा गुरु असेल, एखादे आई वडील असतील, एखादा टीचर असेल, त्यांचं जर ऐकलं, त्यांच्या ऐकण्याप्रमाणे जर तुम्ही वर्तणूक ठेवली तर तुमचा आपोआप स्ट्रेस कमी होतो. त्यामुळे तुमच्यातले जे हॅपी हार्मोन आहेत ते सिक्रेट होतात, त्यामुळे मानसिक आरोग्य संतुलन होतं. एवढ्या सगळ्यांचा विचार जर केला, आपली वर्तणूक, वागणूक, आपला विचार, आचार आणि व्यायाम आणि आहार, ह्या सगळ्यांचा विचार एकत्र करून जर केला, त्यातलं आपण 60% जरी पालन केला तरी आपलं मानसिक आरोग्य चांगलं असतं आणि मानसिक आरोग्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो. त्यामुळे सर्दीचे म्हणजे सर्दीपासून डायबिटीस घ्या, ब्लड प्रेशर घ्या, कॅन्सर घ्या, हार्मोनल इम्बॅलन्स घ्या, पीसीओडी घ्या, अशा अनेक आजार किंवा विद्यार्थ्यांची समस्या ही केवळ मानसिक आरोग्य चांगलं नसल्यामुळे होतं. आणि हे आज आपल्या देशामध्ये 10 ते 15% लोक सफर होतात. त्यामुळे हे छोट्या छोट्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर आपल्या त्या आचरणात येणार. आपण समजूनच नाही घेतल्या तर त्या आचरणात येणं शक्य नाही. त्यामुळे आपला प्रयत्न असा आहे की आपल्या व्ह्यूअरना हे आचरण त्यांना समजलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं अशी इच्छा व्यक्त करतो. नक्कीच डॉक्टर, तुम्ही सांगितलं की आहारा इतकंच आचार, विचार आणि व्यायाम या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत जेव्हा आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलत असतो. आणि हे सगळे नियम अगदी छोटे छोटे नियम आहेत, पण ते फॉलो केले तरी खूप फायदा आपल्याला निश्चितच होऊ शकतो. मी सगळ्यांना सांगते की या व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही एक प्रश्न विचारलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर कुठे द्यायचंय तो नंबर सुद्धा आम्ही दिलेला आहे. आणि जो कोणी त्या प्रश्नाचं योग्य उत्तर देईल त्याला डॉक्टर व्यंकटेश जोशींचं 10 मिनिटांचं फ्री कन्सल्टेशन मिळू शकतं. त्यामुळे तुम्ही कोणीही ही संधी गमावू नका. आणि डॉक्टर, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला समजा कुठले प्रश्न विचारायचे असतील किंवा आरोग्यविषयक कुठल्या समस्या असतील आणि त्याविषयी डॉक्टरांकडनं जाणून घ्यायचं असेल तर ते सुद्धा प्रश्न तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.